फर्स्ट स्टार्ट सगळ्यांक नमस्कार. आमकां सगळ्यांक खबर आसतलें की ह्या दिसांनी सगळे कडेन खूब न्यूज जाता की जॉब्स हे विकले वतात, गव्हर्मेंट जॉब्स हे विकले वतात. ताजी रेट 10 लाख ते 25 लाख, 30 लाख, 35 लाख पर्यंत व्हेरी जायत आसता. तितलेंच न्ही, एक सामान्य गोंयकाराचेर जेन्ना जॉबाचो विचार करता तेन्ना ताका पयले आमदाराच्या किंवा मंत्र्याचे घुमरे जोडचे पडटा. ही एक दुर्दैवाची गोष्ट आसा प्रत्येक गोंयकाराक. आनी प्रत्येक गोंयकाराक हे खबर आसा कितले वर्सां पासून हे घडटा, पूण आमी कोणूच ताचेर आवाज उठयना. आवाज उठयलो जाल्यार तो चिड्डिलो वता. ना ताचेर एक प्रॉपर कायदो हाडलो गेलो, आनी जर हाडलो जाल्यार तातूंत खूब लूपहोल्स दवरले, ना जाल्यार ते लूपहोल्स तयार केले कायदो कव्हर करपाक. हे हाज्या स्ट्रीमलायन करपाक आनी योग्य ती रिक्रुटमेंट प्रोसेस हाडपाक रेव्होल्युशनरी गोवानान योग्य ते पावल उखलिल्लें आसा. आनी ताकाच लागून आज जो आमी आमचो थर्ड प्रॉमिस तुमच्या फुडें दवरतलो तो एक प्रॉपर स्ट्रीमलायन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर गव्हर्मेंट जॉब्स हो तुमच्या फुडें दवरतलो. आनी हाज्या इतलेंच न्ही, आमच्या जे गव्हर्मेंट स्टाफ जे रिक्रूट जाता तांकां प्रॉपर ट्रेनिंग दिवपाक किंवा प्रॉपर फेसिलिटेशन करपाक आनी योग्य ते सगळ्यांक तांच्यो सर्विसीस प्रोवायड जावपाक लागून एक आज अत्यंत गरज आसा. ताका लागून मनोज बाब आमच्या फुडें आमची थर्ड प्रॉमिस जी आसा रेव्होल्युशनरी गोवनाची ती दवरतलो. सो हांव मागता मनोज बाबाक की आमचे थर्ड प्रॉमिस गोंयकारांक डिक्लेअर करची. गुड मॉर्निंग. आयज गोंयान जशें मयुरान सांगलें की वॉर चल्ला जॉबांक लागून, रिक्रुटमेंटाक लागून, जॉब स्कॅम जातात, जॉबांचो लिलाव जाता, ऑक्शन जाता, फेवरेटिझम जाता, माल प्रॅक्टिसीस जाता. आनी जे डिजर्विंग मेरिट लिस्टाचेर जे भुरगे आसा, मेरिट लिस्टाचेर जे गोंयकार आसा, आयज तांकां जॉब मेळना. आयज खंय तरी आपल्या मनशांक नाजाल्यार जे कोण पयशे दिता तांकां जॉब वयता. आनी हे आतांच न्हू, हे कितलीशीं वर्सां जालीं गोंयांत चालू आसा. हे फावट फक्त थोडे आमदार तेजेर उलयले, हेचो मिनींग इतलो न्हू की ते ह्याच वर्सा घडला. प्रत्येक गव्हर्मेंटान जॉब स्कॅम केल्ले आसा, रिक्रुटमेंट केल्ली आहा, जेतून पयशे इन्वॉल्व आसा, फायनान्शियल एस्पेक्ट इन्वॉल्व आहा, जेतून माल प्रॅक्टिसीस इन्वॉल्व आहा. आनी हे इतल्याक लागून जालें की आमचे जे गव्हर्मेंट जॉब्स दिवपाची जी पद्दत आसा, रिक्रुटमेंट करपाची जी पद्दत आसा, ती पद्दत सारकी ना. तेका लागून एक पॉलिसी सारकी ना, एक कायदो सारको ना. आनी आमच्या सरकारान जाणून बुजून मुद्दामून हो लूपहोल दवरला. हे पॉलिसी सारके फ्रेम करूंक ना, कित्याक तांकां आमच्या गोंयकारांच्या युथा कडेन, आमचे जे गोंयकार आसा, यूथ आसा, त्यांच्या लायफा कडेन, त्यांच्या फ्युचरा कडेन खेळ करपाची तांकां मजा येता. आपल्या पांया कडेन हाडून तांकां नाचोवपाक तांकां मजा येता. आनी फेक प्रॉमिसीस, फेक आश्वासनां दिवन आमच्या भुरग्यांचे लायफ उद्ध्वस्त करपाक, काबार करपाक तांकां मजा येता. जे पॉलिटिकल पार्टी गोंयांत येता, फक्त कोण 5,000 दिता म्हणटा, कोण 2,000 दिता म्हणटा, कोण बेकारी भत्ता दिता म्हणटा, कोण बायलांक पयशे दिता म्हणटा, पूण आमच्या गव्हर्मेंट जॉब जे आसा, जे गव्हर्मेंट जॉब ना रिक्रुटमेंट प्रोसेस जो आसा, तो प्रोसेस क्लीन करपाक, हो सिस्टम क्लीन करपाक एकूय पॉलिटिकल पार्टी अजून मेरेन उलयना आनी केन्नाच उलोवची ना. कित्याक तांकां पावर जाय आपल्या कडेन, आपल्या आमदारांकडे, आपल्या मिनिस्टरांकडे, आपल्या लोकांकडे, सो दॅट ते आपणाक जाय ते मनीस त्या सिस्टमान ते घालपाक शकता, आपणाक जाय ते जॉब्स क्रिएट करपाक शकता, विदाउट एनी ट्रान्सपरन्सी, विदाउट एनी क्लियर प्रोसेस and without any clear policy. आमकां जाय
आमचे जे गोंयकार आसा, जे सामान्य गोंयकार आसा, कॉमन गोंयकार आहा, जो गरीब फॅमिलींतल्यान येता, वयर शिकता, ना तो श्रीमंत फॅमिलींतलो आसो, तो शिकता, मेरिट लिस्टार येता, तो गरीब आसूं तो श्रीमंत आसूं, प्रत्येक जाणाक इक्वल ऑपॉर्च्युनिटी जाय जॉब करपाची, जॉब मेळपाची, इक्वल ऑपॉर्च्युनिटी जाय ताका एग्जामीक बसपाची, इक्वल ऑपॉर्च्युनिटी तांकां जाय आपले परफॉर्मन्स, आपले टॅलंट गोंयांक लागून यूज करपाची, युटिलायज करपाची. पूण आयज हे खंयसरूच दिसना आमकां. आयज भुरगे वयतात, जॉब्स आवट जाता, ते ऑलरेडी फिक्स जाल्ले आसता, भुरगे फक्त लायनीक रावतात आनी तेंच्या लाचारीचे, तेंच्या बेकारीचे आयज हो सरकार आनी दुसरे बाकीचे जे सरकार तेंच्यांनी फक्त एक्झिबिशन मांडले इतली वर्सां, आमच्या भुरग्यांक रडयले, आमच्या भुरग्यांचे लायफ उद्ध्वस्त केले, तेंचे फ्युचर काबार केले. फक्त भुरग्यांक लायनीक दवरून एक्झामी करून, एक्झामी घेवन एक भुरगो एका वर्साक 10-15 एक्झामी दिता, इंटरव्यूज आन्सर करता, फॉर्मां भरता, एप्लिकेशन हाडटा. एकूण त्या भुरग्याचो टायम वेस्ट, त्याचो टॅलंट वेस्ट. आनी जर तो मेरिट लिस्टान येयलो जाल्यार तो केन्नाच मेरिट लिस्टान थंय दिसना, कित्याक तेन्ना तुका मार्क्स पळोवपाक मेळना. पेपरांची सेटिंग, पेपर लिकेजीस, अशें आयकपाक येता की ब्लँक पेपर वयता, ब्लँक पेपर बरोवन घेता. आतां कितलें सत्य आसा कितें ना हे तांकांच खबर आसतलें, पूण गोंयकार जाणा की आयज गव्हर्नमेंट जॉब मेळपाक फुकट जायना. आयज गव्हर्नमेंट जॉब फुकट मेळना. जो जॉब आमकां आमच्या मेरिट लिस्टाचेर फ्री ऑफ कॉस्ट आमकां मेळपाक जाय, जो आमचो रायट आसलो, तो रायट आयज आमकां हो सरकार ना, खंयच्याच सरकारान आजून पर्यंत दिल्लो ना. आनी खंयचो पॉलिटिशियन, खंयचो राजकारणी हेचेर उलयना, कित्याक प्रत्येक राजकारण्याक, प्रत्येक पॉलिटिशियनाक आमचे गोंयचे भुरगे, आमचे तरणाटे तेंच्या पांया कडेन येयल्ले जाय, तेंच्या पांयार नाक घासलेले जाय, तेंच्या घरा फावटी मारलेले जाय, तेंच्या ऑफिसान येवन तेंच्या कडेन भीक मागलेली जाय. ही सिस्टम चेंज करपाक आयज रेव्होल्युशनरी गोवन्स प्रोग्रेसिव्ह मायंड घेवन, डिफरंट ब्रेन्स एकठांय करून आमची जे लेट्स रिबिल्ड गोवा आमी जो वेबसायट लॉन्च केली, त्याच्या वयल्यान जी सजेशन्स आमकां येयली ती सगळी कंपायल करून आयज आमी तुमच्या फुड्यान आमची थर्ड प्रॉमिस दवरता. आमची फर्स्ट प्रॉमिस आसली पोगो बील आनी तेजे आमचे जे डिमांड्स आसले ते प्रॉमिसीस, कमिटमेंट. सेकंड आसले आमचे लँड प्रॉमिसीस. आनी आयज थर्ड जे आतां आमचे भितर गव्हर्नमेंट जॉबाचे रिक्रुटमेंट आनी ट्रेनिंग. सो भितर पयलो जो आमचो पॉयंट आसा, फ्री गव्हर्नमेंट जॉब फॉर अस्पायरिंग गोवन यूथ. आयज जे गोंयकारांक जॉबाक लागून पयशे दिवचे पडटा, शिक्षणाक तो भुरगो पयशे घालता, प्रत्येक गजालीक तो ट्युशनाक पयशे घालता, कोचिंग क्लासीसाक तो पयशे घालता, तो पास आउट जाता आनी तेका गव्हर्नमेंट जॉब जर जाय जाल्यार तेका पयशे मेजचे पडटा. सो रेव्होल्युशनरी गोवन्स तुमकां फर्स्ट प्रॉमिस करता आमची आयची, ती म्हटल्यार फ्री गव्हर्नमेंट जॉब्स फॉर ऑल अस्पायरिंग यूथ. म्हणजे जे भुरगे अप्लाय करतले, जे मेरिट लिस्टान येतले, जितले रिक्वायरमेंट आसतले, आनी प्रत्येक जॉब जो गव्हर्नमेंट वयतलो नाजाल्यार जो गव्हर्नमेंट जॉब भुरग्याक मेळटलो तो फ्री आसतलो. खंयच्याच भुरग्याक, खंयच्याच गोंयकाराक गव्हर्नमेंट जॉबाक लागून खंयच्या आमदाराच्या पांया कडेन वयचे पडचे ना आनी पयशे मेजचे पडचे ना. नंबर 2, तुम्ही सगळे जाणा आसतले गोवा गव्हर्नमेंटान 2019 स्टाफ सिलेक्शन कमिटी बील काडलेले. ते स्टाफ सिलेक्शन कमिटीन तेंच्यांनी जॉब कशे रिक्रूट जावपाक जाय, आमदारांकडे कशी पावर हाडची ना, हे सगळें ते स्टाफ सिलेक्शन कमिटीन तेंच्यांनी घातलेले. जॉब ट्रान्सपरंट वेन कशें वचपाक जाय हे फक्त कागदाचेर तेंच्यांनी दवरले. 2 वर्सां हे बील तेंच्यांनी पेंडींग दवरले. स्टाफ सिलेक्शन कमिटीचे ऑफिस पासून ओपन करूंक ना, स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या अंडर तेंच्यांनी जॉब रिक्रूट पासून करूंक ना, रिक्रुटमेंट पासून करूंक ना. आनी 2021 तेंच्यांनी अमेंडमेंट हाडले, तेंच्यांनी कायदो बदललो. सो भितर आमी सेकंड आमची जी प्रॉमिस आसा तेतून आमी गोंयकारांक प्रॉमिस करता की जी स्टाफ सिलेक्शन कमिटी इतलो टायम बंद आसली, ज्याच्या अंडर अजून मेरेन रिक्रुटमेंट जावंक ना, सो 3 म्हयन्या भितर आमी स्टाफ सिलेक्शन कमिटी अपॉइंट करतले, ते ऑफिस चालू करतले आनी जे रिक्रुटमेंट आमचे जातले एवरी रिक्रुटमेंट स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या थ्रू जातले, जे ट्रान्सपरंट आसतले आनी फेअर आसतले. नंबर 3, जो तेंच्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिटीचो जो बिल एक्ट आसा त्या एक्टान जो तेंच्यांनी अमेंडमेंट केल्लो सेक्शन 7 सबसेक्शन 8
सब सेक्शन 8 ते म्हणटा की गव्हर्नमेंट जाय जाल्यार गव्हर्नमेंटान स्टाफ सिलेक्शन कमिटी जे आसा ती बायपास करून जॉब्स डिपार्टमेंट लेवलाचेर ते काडपाक शकता आणि डिपार्टमेंट लेवलाचेर ते रिक्रुटमेंट करपाक शकता म्हणून जे आमकां दिसता इलेक्शन इयराक इलेक्शनाच्या टायमाचेर ह्या लास्ट 3-4 म्हयन्यांक तांकां आपले भुरगे थंय भरपाक जाय आसले, पयसो करपाक जाय आसले गोंयच्या भुरग्यांच्या जॉबाच्या नांवान, भुरग्यांच्या टॅलंटाच्या नांवान, आणि ते करपाक तेंच्यांनी हे सब सेक्शन 8 सेक्शन 7 तेंच्यांनी हाडले आणि त्याच्याच अंडर आता जे रिक्रुटमेंट जाता तेंच्यांनी जे केला ते रिक्रुटमेंट हे सब सेक्शनाच्या अंडर ते करून घेता. सो ते जे सब सेक्शन आसा पळय ते सब सेक्शन कॅन्सल करपाचे, ते सब सेक्शन काढून उडोवपाचे आमी गोंयकारांक प्रॉमिस करता, जेच्या अंडर आयज जॉबाक लागून भुरग्यांक पयसो दिवचो पडटा, भुरग्यांक मेरिट लिस्टाचेर जॉब मेळना. मागीर नंबर 4, आयज तुम्ही जाणा प्रत्येक गोंयकार जो गव्हर्नमेंट जॉबाक वयता, जे कॉमन एग्जाम्स असता, तो एक एग्जाम एका जॉबाक लागून एक एग्जाम दिता, दुसऱ्या डिपार्टमेंटाक लागून दुसरी एग्जाम दिता, तिसऱ्या डिपार्टमेंट तिसरी, अशी एक भुरगो 10-10, 15-15 फॉर्मां भरता, 10-10, 15-15 तो एग्जामी दिता. सो हितून भुरग्याचो टाइम वेस्ट जाता, भुरग्याचो एक टॉर्चर कसो जाता आणि त्याच्या लायफान जो त्याचो टाइम दुसऱ्या गजालींक तो युटिलायज करपाक शकतालो तो युटिलायज जायना. सो तेकाच लागून आमी एक पॉलिसी काडपाची आसा, तेतून आमी प्रॉमिस करता तुमकां की एक कॉमन रिटन एग्जाम असलेली, ती कॉमन रिटन एग्जामीच्या अंडर सपोज एक एलडीसी पोस्ट आसा नाल्यार एमटीएस पोस्ट आसा, मल्टीटास्किंग स्टाफ, म्हटल्यार ते स्टाफ तुका खंयच्याय डिपार्टमेंटान गेले, फक्त क्लरिकल जॉब जालो तुजो आणि दुसरे जॉब असता जे खंयच्याय डिपार्टमेंटान गेले तुका लागता. सो ते कॉमन जॉबाक लागून कॉमन एग्जाम वर्साक 2दा आमी कंडक्ट करतले. तेजे डेट्स पयलींच आउट जातले, त्याचो टायमिंग, त्याचो व्हेन्यू, तेजे रजिस्ट्रेशन पयलींच आउट जातले, सो दॅट भुरग्यांक एग्जामीक प्रिपेर करून येवपाक मेळटले, भुरग्यांक ती एग्जाम दिवपाक मेळटली, भुरग्यांनी एकदा ती एग्जाम दिली की मागीर जेन्ना जॉब येतले तेन्ना त्या भुरग्यांक मेरिट लिस्टाचेर जो फुडलो प्रोसेस आहा तो आमी करतले. म्हटल्यार हेच्या फुडें जेन्ना आमचो सरकार येतलो तेन्ना गव्हर्नमेंट जॉब येतलो आणि मागीर भुरगे एग्जामीक लायनीक रावतले, ही पद्धत जावपाची ना. कॉमन रिटन एग्जाम सगळ्या भुरग्यां खातीर जातली, वेल इन एडवान्स तेजे डेट्स आउट जातले आणि ते एग्जामीचे रिपोर्ट घेवन नाजाल्यार ते एग्जामीचो रिजल्ट घेवन आमी जो फुडलो प्रोसेस आहा जेन्ना जॉब येतले तेन्ना तो फुडलो प्रोसेस आमी करतले. सो हितून भुरग्यांचो टाइम वाचतलो, भुरग्यांक एवरी सिंगल डे प्रत्येक डिपार्टमेंटाच्या एग्जामीक लायनीक रावचे पडचे ना, एका एग्जामीन तेंचो जो प्रॉब्लेम आसा तो सॉल्व जातलो. कित्याक आयज जो भुरगो आयज जर ह्या म्हयन्यान भुरगो पास जाला परतो तेका दुसऱ्या डिपार्टमेंटांनी दिवपाक 15 दिसान दुसरी एग्जाम दिवची पडटा, तिसऱ्या म्हयन्याक तिसरी दिवची पडटा, सेम जॉबाक सेम क्वॉलिफिकेशन आहा. सो हे खंय तरी एलिमिनेट करपाक, हे खंय तरी बंद करपाक लागून आमी तुमकां प्रॉमिस करता. मागीर 5th प्रिलिमिनरी ओरल इंटरव्यूज विल बी कंडक्टेड फॉर द मेरिट लिस्ट कॅन्डिडेट. म्हटल्यार रिटन एग्जामीक जे भुरगे मेरिट लिस्टाचेर येतले त्या भुरग्यांक लागून प्रिलिमिनरी ओरल इंटरव्यूज जातले. आमची स्टाफ सिलेक्शनची कमिटी आसतली, तेंकां घेवन एक कॉमन इंटरव्यू जातली. ही इंटरव्यू कॉमन फॉर ऑल डिपार्टमेंट्स आसतली आणि तेतूंतल्यान आमी एक शॉर्टलिस्ट करतले. म्हणजे तुमकां एक एग्जांपल दिवपाक सांगता, 1000 भुरगे जर रिटन एग्जामीक कॉमन एंट्रन्स एग्जामीक सपोज ते रावले, तेंच्यांनी आन्सर केली, भितरले आमी 100 भुरगे मेरिट लिस्टाचेर टॉप 100 काडले, त्या टॉप 100 भुरग्यांची मेरिट लिस्टाचेर आहा तेंची ओरल इंटरव्यू जातली, कॉमन जातली. मागीर तेतूंतल्यान आमी शॉर्टलिस्ट करतले आनी तेतूंतल्यान आमकां परते टॉप भुरगे मेळटले. सो ते टॉप मेरिट लिस्ट फुडें जेन्ना एका डिपार्टमेंटाचे जॉब्स आउट जातले, फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे आउट जाले जाल्यार नेक्स्ट जी फायनल इंटरव्यू आसतली जेन्ना जॉब रिक्रुटमेंट घेवपाचो टायम आसतलो तेन्ना तितल्याच भुरग्यांक थंयसर इंटरव्यू आन्सर करपाक वचपाक मेळटले. म्हटल्यार थंयसर पडते लायनी, थंयसर एग्जाम तुजे आमच्या एक्झिबिशन, आमचे लाचारीचे एक्झिबिशन, आमच्या बेकारीचे एक्झिबिशन थंय लागचे ना. सो वेल इन एडवान्स हे सगळो प्रोसेस जातलो, स्ट्रीमलायन जातलो आणि हेतून जेन्ना फायनल इंटरव्यू जातली तेन्ना खंयचे डिपार्टमेंट आसतले त्या डिपार्टमेंटाचे हेड, डिपार्टमेंटाचे जे एक्सपर्ट आसतले, पॅनल आसतले, अलॉंग विथ स्टाफ सिलेक्शन कमिटी बसतले आणि इंटरव्यूज कंडक्ट करतले. सो हो एक फेअर
प्रोसेस जो आसा तो आमी फॉलो करतले. मागीर मोस्ट इम्पॉर्टंट टू एलिमिनेट करप्शन एंड फेवरेटिझम जे घडटा कितलीशी वर्सां जाली घडटा अशें न्हू की बीजेपीच्याच सरकारान घडटा, काँग्रेसच्याय सरकारान घडटालें आनी हेच्याय पयलीं घडटालें. सो ते फेवरेटिझम आनी करप्शन जे आसा एलिमिनेट करपाक आमी एग्जाम्स कंडक्ट करतले. ते एग्जाम जे आमी कंडक्ट करतले ते फेअर वेन करतले. भितर आमी प्रॉपर विजिलन्स सिस्टम लायतले. जे इंटरव्यूज कंडक्ट जातले ते इंटरव्यूज प्रत्येक इंटरव्यू एवरी सिंगल इंटरव्यू व्हिडिओ रिकॉर्ड जातली अंडर सीसीटीव्ही कॅमेरा एंड अंडर व्हिडिओ रिकॉर्डिंग ती इंटरव्यू कंडक्ट जातली. आणि आमी ऑप्टिमम मार्क रिडर सिस्टम म्हणल्यार जे तू पेपर बरयता, तू मार्क करता पेपर, तो मागीर पेपर मशीनाचेर चेक जाता. म्हणल्यार तुका ऑन द स्पॉट रोखडोच तुका त्याचो आन्सर मेळटा, तुका रिजल्ट मेळटा. म्हणल्यार भुरग्याकूय कळपाक जाय की आपूण आयज क्वेश्चन आन्सर जो केला तो क्वेश्चन पेपर जो आन्सर करून तेका मार्क्स पडला ते कितले हे हिडन उरपाक जायना. त्याच दिसा थंयच आउट जातले, त्याच दिसा ते वेबसायटीचेर पब्लिश जातले. सो ही टेक्नॉलॉजी आमी यूज करून आमचे जे एग्जाम्स आसा, ओरल इंटरव्यूज, आमचे रिटन एग्जाम्स सगळे रिकॉर्ड जातले आणि ते आमी एका स्ट्रॉंग रूमान दवरतले. मागीर क्वेश्चन पेपर्स फॉर एग्जामिनेशन. आयज तुम्ही आयकता आमचे क्वेश्चन पेपर्स लीक जाता, क्वेश्चन पेपर्स भुरग्यांकडे पावता, थंयसर सेटिंगां जाता. सो हे एलिमिनेट करपाक आमी क्वेश्चन पेपर्स जे एग्जामीचे आसा ते रॅन्डमली सिलेक्ट जातले बाय मशीन्स. सो जेतून जे आमचे माल प्रॅक्टिसीस आसा पळय, क्वेश्चन पेपर लीक जावपाचे नाजाल्यार फेवरेटिझम जावपाचे ते एलिमिनेट जातले. सो खंयचो भुरगो खरोच टॅलंटेड आसा तोच भुरगो तो क्वेश्चन आन्सर करून मेरिट लिस्टार येवपाक शकतलो. अशें जावचें ना की तेच्या घरा पेपर पावला तोच पेपर तेच्या हातीन पडला तो थंय बरयता. ही सेटिंगां थंय जावपाची ना. आमच्या जॉबांचे ऑप्शन जावपाक आमी दिवचे ना. आमच्या जॉबांचे ऑप्शन आमी करचे ना आनी आमच्या भुरग्यांचे फ्युचराचे आनी तेंच्या टॅलंटाचे ऑप्शन लिलाव आमी केन्नाच करपाक दिवचे ना कोणाक. आनी आमी जेन्ना सरकारान येतले तेन्ना आमी करचे ना. आनी जर खंयचोय स्टाफ ना सिलेक्शन कमिटी ना कोणूय जर हे जॉबांनी माल प्रॅक्टिसीस करपाक सोदता, सेटिंगां करपाक जर सोदता आनी जर तेंच्यांनी केली, आयडेंटिफाय जाली, फायंड आउट जाली, कित्याक मॅक्सिमम थिंग्स विल बी रेकॉर्डेड, तुजे एग्जाम्स विल बी रेकॉर्डेड, तुजे इंटरव्यूज विल बी रेकॉर्डेड. सो हे जर केले जाल्यार तो एक पनिशेबल एक्ट आसतलो. तेका लागून स्ट्रिक्ट पनिशमेंट कितें दिवपाची ती आमच्या पॉलिसीन आमी घालतले. आनी सगळे जे क्वेश्चन पेपर आन्सर केला नाजाल्यार जे व्हिडिओ रिकॉर्डिंग जाला इंटरव्यूचे ते सगळे आमी स्ट्रॉंग रूमान एज अ प्रूफ म्हणून दवरतले. सो दॅट फाल्यां रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो सरकार येतलो तेचेर कोणे बोट दवरपाक जायना, क्वेश्चन करपाक जायना की आमच्या सरकारान जॉब विकले, आमच्या सरकारान भुरग्यांच्या टॅलंटा कडेन खेळ केलो, फ्युचरा कडेन खेळ केलो. सो हे सगळे एज अ प्रूफ म्हणून आमी आमच्या स्ट्रॉंग रूमान ते प्रोटेक्ट करून दवरतले, ते प्रिजर्व करून दवरतले. आता हे जाले रिक्रुटमेंटाचे. सो म्हाका दिसता की मॅक्सिमम आमचे जे गोंयकार आयज पळयतात तांकां कळ आसतले की रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना सरकारान येतली तेन्ना गव्हर्नमेंट स्टाफ सिलेक्शन आमचे कशें आसतले, फेअर, ट्रान्सपरंट एंड क्लीन. मेरिट लिस्टाचे भुरग्यांक कशे जॉब मेळटले, तो गरीब आसूं श्रीमंत आसूं. आणि हे आम्ही लास्ट टाइम प्रॉमिस केला की जे जॉब आमचे येतले ते फक्त पर्सन ऑफ गोवन ओरिजिन म्हटल्यार फक्त नीज गोंयकारांक एप्लाय करपाक मेळटले आनी फक्त नीज गोंयकारांक आमी दितले. पर्सन ऑफ गोवन ओरिजिना तेंकाच आमी दितले. हे जॉब जे कोण भायल्यान येवन हांगा सेटल जाला तेंकां हे जॉब वचपाचे ना. गव्हर्नमेंट जॉब्स विल बी एक्सक्लुसिवली फॉर पर्सन ऑफ गोवन ओरिजिन ओनली. आयज जर तुमी लिस्टा पळय जाल्यार भितर गोंयकार वांगडा कितलीशीच भायल्या लोकांची नांवां आयज घातलेली आसा. हे आपले वोट बँक क्रिएट करपाक, वोट बँक प्रोटेक्ट करपाक आनी वोट बँकाक प्लीज करपाक हे सगळे राजकारण चलता. सो हे राजकारण आमी बंद करतले. मागीर नेक्स्ट येता ते म्हटले ट्रेनिंग. आयज आमचे जे गव्हर्नमेंट स्टाफ आसा आयज तेंच्या कडेन टॅलंट आसा. आयज कितल्याशा स्टाफा कडेन कितें तरी डिफरंट करपाची तेंच्या आंगान धडक आसा पूण ती खंय तरी फुडें वचना. तेंकां जी ट्रेनिंग मेळपाक जाय ती मेळना. लोकां कडेन कशें वागपाचें,
लोकांक कशी बरी सर्व्हिस दिवपाची, त्यांचो जो सब्जेक्ट आसा, त्यांचो जो ज्या जाग्यार ते काम करता तेतून कशी प्रोडक्टिविटी त्यांची वाडोवपाची. कित्याक जर मनशाक ट्रेनिंग ना, जर मनशाक शिकोवंक ना जाल्यार आमी त्या मनशा कडल्यान ते आउटपूट एक्सपेक्ट करूं शकना. सो आमी आमच्या गव्हर्नमेंट स्टाफाक लागून स्पेशल ट्रेनिंग आमचो प्रोग्राम केला. सो तो आमी तुमकां सांगता. पयलें म्हटल्यार we will have 2 well equipped training centers for government staff in each district. आज कितलेशे हजारांनी गव्हर्नमेंट स्टाफ गोंयांत आहा. आज तेंका लागून फक्त एकूच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आसा ओल्ड गोवा, आनी ते सुद्धा वेल इक्विप्ड ना जाल्यार टेक्नॉलॉजी प्रूफ ना. सो तेका लागून एक एडवान्स बरी सामकी विथ लेटेस्ट टेक्नॉलॉजी विथ गुड एक्सपर्ट्स आमी ते 2 ट्रेनिंग सेंटरा आमी गोंयांत न्यू बांदतले, बिल्ड करतले, आनी त्याच्या अंडर तेतून आमी आमच्या गोंयकारांचे जे गव्हर्नमेंट स्टाफ आसा गोंयकार तेंका आमी ट्रेनिंग दितले. सेकंड, ट्रेनिंग फॅसिलिटीज टू गव्हर्नमेंट ऑफिशियल एट डिफरंट लेवल्स. डिफरंट लेवलाचे गव्हर्नमेंट स्टाफ आसता, फ्रॉम पिऊन टू क्लार्क टू ऑफिसर्स टू डिरेक्टर्स. हे सगळे गव्हर्नमेंट स्टाफाक आमी जे जिपाड आसा, आमचे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लीक एडमिनिस्ट्रेशन एंड रुरल डेव्हलपमेंट, ते आयज जे आसा ते फक्त नावांक आसा. थंय फक्त थंय वचप येवप, ते ट्रेनिंगेक कितें व्हॅल्यू आसा ना हे आमकां तरी खबर ना, आमी तरी केन्ना पळोवंक ना. सो ते जे जिपाड आसा ते अपग्रेड करतले आमी, तेतून टेक्नॉलॉजी एड करतले आनी एक्सपर्ट्स हाडटले. जे एक्सपर्ट्स हे ट्रेनिंग कंडक्ट करतले आनी आमचो जो गव्हर्नमेंट स्टाफ आसा तेंकां तेंची जी प्रोडक्टिविटी आसा ती वाडयतले. तेंकां आमी एम्पावर करतले विथ नॉलेज एंड टेक्नॉलॉजी. सो हे आमची सेकंड जी ट्रेनिंगेच्या प्रोग्रामान हो आमचो सेकंड प्रॉमिस आसा. थर्ड, आयज तुमी जाणा गव्हर्नमेंट जॉबाक आमी गेल्या उपरांत, भुरगे पावल्या उपरांत तेंकां डायरेक्ट तेंकां जॉबाचेर व्हरून सोडटात. म्हळ्यार त्या भुरग्याक त्या जॉबाची कसलीच नॉलेज नासता, त्या डिपार्टमेंटाची नॉलेज नासता, त्याच्या कामाची नॉलेज नासता. सो हे सगळें एलिमिनेट करपाक, त्या भुरग्याचो परफॉर्मन्स वाडोवपाक, कित्याक एक भुरगो आयज सपोज 25 वर्साचेर जॉइन जालो कामाक जाल्यार तो फुडली 35 इयर्स तो काम करता, तो 60 वर्सां थंयसर काम करता. जेन्ना तो 60 वर्सां थंयसर काम करता तेन्ना त्या भुरग्याक जर आमी स्टार्टिंगूच ट्रेन करूंक ना, तुजें काम कितें, तुवें कितें सर्वीस लोकांक दिवपाक जाय, तुजी ड्युटी कितें, हे जर आमी ताका शिकोवंक ना जाल्यार तो केन्नाच भुरगो प्रोडक्टिव्ह आसपाक शकना. व्हेरी रेअर केसीस आसता जेन्ना प्रोडक्टिविटी येता. सो त्या भुरग्यांच्या फ्युचराची केअर घेवपाक, त्या भुरग्यांक आपल्या जे जॉब आसा तितून ग्रोथ मेळपाक, प्रमोशन मेळपाक, तेका लागून आमी स्पेशल ट्रेनिंग मॉड्यूल्स क्रिएट करतले. जे न्यू एंट्रन्स आसतले, न्यू रेक्रुट्स आसतले, तेंका लागून आमी स्पेशल ट्रेनिंग मॉड्यूल डिझायन करतले आनी तेंका जॉबार येवच्या पयलीं एकदा तेंचे सिलेक्शन जाल्या उपरांत कंपल्सरी तेंका आमी ट्रेनिंग दितले. कंपल्सरी तेंका ती ट्रेनिंग, मॅन्डेटरी ट्रेनिंग तेंका अटेंड करची पडटली. मागीर आयज कितलेशे भुरगे गव्हर्नमेंट एग्जामी दिवपाक सोदता. कितल्याशा भुरग्यांक दिसता की आमी गव्हर्नमेंट एग्जामी दिवपाचे, पूण गव्हर्नमेंट एग्जाम कशी आन्सर करपाची, त्या एग्जामीक कितें क्वेश्चन्स येता हे कोणाक खबर नासता. सो आमी कोचिंग सेंटर्स घालतले गव्हर्नमेंटाची, जेतून गव्हर्नमेंट एग्जाम्स कशे आन्सर करपाचे, कितें कितें आमकां भितर नॉलेज जाय, कितें आमकां भितर स्किल्स जाय, हे सगळें आमी त्या भुरग्यांक शिकयतले. तेका लागून स्पेशल रजिस्ट्रेशन जातले, स्पेशल शॉर्ट टर्म कोचिंग क्लासीस आसतले, सो दॅट डिफरंट बेजीस डिफरंट टायमाचेर येवन कोचिंग घेवन गव्हर्नमेंट एग्जाम दिवपाक नाल्यार कसली कॉम्पिटिटीव एग्जाम दिवपाक तेंकां आमी तयार करतले, जे अजून मेरेन खंयच्याच सरकारान केल्ले ना. जॉब येता, भुरगे धांवतात, बाबडे आन्सर करतात, फेल जातात आनी कितें जाता, परते येतात, तेंचो टायम वेस्ट, तेंचे लायफ वेस्ट. सो आमच्या भुरग्यांचे करियर बरें करपाक, आमच्या भुरग्यांचे फ्युचर बरें करपाक, साल्वार करपाक, तेंकां मॉनिटर करपाक, तेंकां मेंटर करपाक, तेंकां हँड होल्ड करपाक, तेंकां ट्रेनिंग दिवपाक, ही 2 आमची जी आमचे कोचिंग ट्रेनिंग सेंटर्स आसतली गव्हर्नमेंट भुरग्यांक लागून, गव्हर्नमेंट स्टाफाक लागून, ती आमी थंयसर स्टार्ट करतले. सो हो जो प्रोसेस आसा, ह्या प्रोसेसान आमकां दिसता की आमचे जे गव्हर्नमेंट जॉबाचे जे प्रॉब्लेम आसा, गव्हर्नमेंट स्टाफाचे जे प्रोडक्टिविटीचो जो प्रॉब्लेम आसा, तो सगळो सॉल्व जातलो. 60 वर्सां, 50 वर्सां राज्य करणारे राजकारणी आणि पॉलिटिशियन आणि पॉलिटिकल पार्टी तेंच्यांनी केन्नाच ह्या दृश्टीन विचार करूंक ना, या प्रोग्रेसिव्ह माइंडान तेंच्यांनी केन्ना आपले पॉलिसीज आउट करूंक ना.
केन्ना असले कायदे करूंक ना, आनी ते कायदे जर केले जाल्यार केन्ना इम्प्लिमेंट करूंक ना, फक्त कागदारूच दवरले. आमकां जाय आमचे भुरगे गव्हर्नमेंट एम्प्लॉई फेर वेन जाल्ले, फ्री ऑफ कॉस्ट तांकां जॉब मेळलो, ते भुरग्यांक बरी ट्रेनिंग मेळ्ळी, जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आसा त्यांची प्रोडक्टिविटी वाडलेली, ते लोकांकडे त्या गव्हर्नमेंट स्टाफाचो लोकांकडे जो अप्रोच आसा तो पीपल फ्रेंडली जाल्लो, सो दॅट हितून लोकांचे, सामान्य जनतेचे, सामान्य गोंयकाराचे आनी गव्हर्नमेंट स्टाफ यांचे दोगांचे लायफ इजी जाल्ले. जो गव्हर्नमेंट स्टाफ आसा तोय गोंयकार, जो त्याच्याकडे सर्व्हिस घेवपाक वयता तोय गोंयकार. सो आयज अशें दिसून येता की प्रत्येक फावटी जेन्ना आमी ऑफिसान वयता तेन्ना आमी गव्हर्नमेंट ऑफिसरा कडेन रुडली उलयतात, ते आमच्या कडेन रुडली उलयतात आनी आमच्यो झगड्यो पेटत आसता. एकामेकाक आमी वायट उतरां दीत रावतात. कित्याक हेतून जे आमचे रिलेशन जे मेंटेन करपाक जाय, जे रिलेशन मेंटेन करपाक जी आमकां ट्रेनिंग जाय, ना जाल्यार जे आमकां एम्पावरमेंट जाय, ना जाल्यार जे स्किल जाय, जे आमकां इन्फ्रास्ट्रक्चर जाय, जे फॅसिलिटीज जाय, जे टेक्नॉलॉजी जाय, ती आमकां ह्या सरकारांनी दिल्ली ना. सो गव्हर्नमेंट स्टाफ आनी लोक यांचे बॉन्डिंग बरें करपाक, सर्व्हिस बरी प्रोवाइड करपाक आनी प्रोडक्टिविटी गव्हर्नमेंट स्टाफाची वाडोवपाक लागून आमी हे ट्रेनिंग मॉड्यूल्स आवड केला. हे ट्रेनिंग मॉड्यूल्स इन डिटेल आमच्या विजन डॉक्युमेंटान येतले. सो आमी गोंयकारांक आयज आमची जी थर्ड प्रॉमिस आसा, फ्री गव्हर्नमेंट जॉब्स विथ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, कोचिंग क्लासेस and clear and transparent examination, written examination, oral examination हेचो प्रोसेस आमी तुमच्या फुड्यान दवरलेलो आसा. सो आमकां खात्री आसा की हे जे आयज आमी कितें डिक्लेअर केला, जे प्रॉमिसीस तुमकां सांगला, ते प्रॉमिसीस तुमकां आवडटले, तुमकांय बरें दिसतले. कित्याक आयज जर हे पॉलिसीज जर जेन्ना आमचो सरकार येतलो, जेन्ना हे पॉलिसीज इम्प्लिमेंट जातले, तेन्ना प्रत्येक गोंयकार, तो सामान्य जावं, तो गरीब जावं, तो श्रीमंत जावं, तो मिडल क्लास जावं, प्रत्येक गोंयकाराक गव्हर्नमेंट जॉब फेअर अँड ट्रान्सपरंट वेन मेळपाची एक गॅरंटी जातली. देव बरें करूं. एनी क्वेश्चन? मनोज पाटील यांनी गोंयची पार्टी असो, बीजेपी असो, काँग्रेस असो, पूण टीएमसी आसा, आप आसा, गोंयांत येता, प्रॉमिस करता, ती सुद्दां आपाच्या लिडरान एक तुज्यात कमेंट केली, तुजी पार्टी फंडिंगाचेर चलता, तूं घाटी म्हणटा, तूं नुसतो उजो करता. आणि दुसऱ्या दिसा अरविंद केजरीवालान सांगल्यार आमी करप्शन फ्री